450 कोटीचा घोटाळा आज म्हणजे पैशा विना आमची इतकी परिस्थिती हालाकीला आलेली आहे, आम्ही कुठं तोंड देऊ शकत नाही। आम्ही त्यांनी आश्वासन दिले, आम्ही चौकशी करतो। अनिल भोसले माझे आमदार असल्यामुळं बँकेचा गैरव्यवहार एक तर झाकला गेला। सुरुवातीच्या काळात सगळ्यात सहकार खात्याकडून जवळपास 1700 ते 2000 लोकांच्या 250 कोटीच्या ठेवी अजूनही अडकलेल्या आहेत। महानगरपालिकेच्या निवडणुका खरं तर अगदी 2 दिवसांवर आलेल्या आहेत। रणधुमाळी चालू आहे। मात्र शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे खातेदार जे आहेत त्यांचे आज घोटाळ्या संदर्भात ते आज बोलताना दिसतात, आपल्याला समोर आलेले आहेत माध्यमांच्या। नेमकं काय प्रकरण आहे, काय घोटाळा आहे हेच आपण त्यांच्याकडनं थेट जाणून घेणार आहोत। आज तुम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहात, काय नेमका घोटाळा झालाय? या बँकेमधला मी फार जुना सभासद असून गेली 30 वर्षापासूनच मी तिथला सभासद आहे आणि मी या बँकेत माझी रिटायरमेंट नंतरची जी मी अमाऊंट ठेवली ती अगदी विश्वासाने त्या विश्वासाचा विश्वासघात झालेला आहे। आज माझ्याजवळ परिस्थिती नाही, अन्न पाण्याची व्यवस्था माझी वेळेवर होऊ शकत नाही। आज मी ह्या अवस्थेत मी वॉचमॅनचं काम करतोय 7000 रुपये नोकरी पाहिजे। आज माझ्या पैशापायी माझी आई वारली, वडील वारले, मुलगा वारले, तरी मला त्या पैशाचा उपयोग करताना आणि यांच्याकडे विनवणी करून सुद्धा मला पैसे मिळवू शकले नाही। तेव्हा मी आज या ठिकाणी असं सांगू इच्छितो की आज या समस्त बँकेतले जे आमचे डिपॉझिटर आहे हे इतक्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये दिवस काढतात। आज 20 लोक आमचे दिवंगत झाले, त्याच्या तरी लोकांना पैसे मिळाले नाहीत। आणि आज हीच लोक उजळ मात्याने ही बँकेच्या डायरेक्टर कमिटीवर असताना इलेक्शन कमिशन तिकीट दिलं कसं काय? एवढा 450 कोटीचा घोटाळा कोणाला तिकीट? अनिलराव भोसलेंची खरं तर ही बँकेत, तुम्ही कोणाबद्दल बोलताय? ह्या रेश्मा भोसले, अनिल भोसले हे मंत्रिमंडळात काम करतायत। रेश्माताई भोसले महानगरपालिकेतले कॉर्पोरेटर आहेत आणि असं असताना आम्ही त्यांच्या विश्वासावर आमची अमाऊंट ठेवली, त्याचं आज काय झालंय? आज म्हणजे पैशा विना आमची इतकी परिस्थिती हालाकीला आलेली आहे, आम्ही कुठं तोंड देऊ शकत नाही पैशाची मिळवण्यासाठी। तेव्हा मला या राजकीय पुढाऱ्यांना आम्ही मोहोळ साहेबांना भेटलो, फडणवीस साहेबांना आम्ही पत्र निवेदन केले, तरी त्याच्यावर काय उल्लेख होत नाही। अशाच लोकांना यांनी पुन्हा तिकीट देऊन राजरोसपण यांना केलं आणि आमच्या पैशाचा गैरवापर हा इथं केलेला दिसून येतो आम्हाला। सर किती वर्षांपासून ठेवी ठेवलेल्या आहेत? खरं तर 5-6 वर्षांपूर्वी अनिल भोसले यांना ईडीची सुद्धा त्यांच्यावर चौकशी लागली होती, त्यांच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल आहेत आणि आज रेश्मा भोसलेंना भाजपकडून तिकीट दिले। किती वर्षांपासून या सगळ्या ठेवी ठेवलेल्या आहेत आणि पुण्यातून कोणत्या भागातून तुम्ही आलेल्या? मी विश्रांतवाडी भागातून आलेलो आहे आणि श्रावण दिनकर शेलार या बँकेतला मी जुना सभासद आहे। रिटायरमेंट नंतरचे मी 13ला रिटायर झालो आणि माझी अमाऊंट मी या ठिकाणी ठेवलेली गेली 7-8 वर्षापासून ही बँक इथं चालू होती आणि मध्यंतरीच्या काळात ती चांगली चालली, परंतु हा घोटाळा कधीपासून झालाय आम्हाला कळू शकलं नाही। किती ठेव अडकली? माझे 25 लाख रुपये मी या बँकेत ठेवलेले, अख्खे सर्व्हिसचे पैसे मी इथं गुंतवले। किती वर्षांपासून गुंतवणूक? गेली 5 वर्षापासून गुंतवले। पण ज्यावेळेस अनिल भोसलेंना चौकशीसाठी त्यांच्यावर चौकशी लागली त्यावेळेस मग तुम्ही या सगळ्या म्हणजे तेव्हा थांबवलं का? ही गुंतवणूक करणं थांबवलं होतं का तुम्ही? नाही, त्यांनी आम्हाला कुठली कल्पनाच दिली नाही। हे बँक घोटाळ्यात गेलेली यांनी आम्हाला सांगितलं सुद्धा नाही आणि ज्यावेळेस पेपरच्या माध्यमातून आम्हाला कळलं त्यावेळेस सगळी लोक जागा झाली आणि सगळ्यांनी तिथं गोंधळ केला पैसे मिळवण्यासाठी, पण कुणालाही तिथं थांबू दिलं नाही। तुम्ही कोणत्या भागातून आले आहात? तुम्ही साधारण किती वर्षांपासून आणि किती गुंतवणूक? मी विश्रांतवाडी भागातून आलेलो आहे। माझं नाव सुरेश दळवी आणि माझी ठेव जवळजवळ 35 लाख आहे आता आणि साधारण मी जवळजवळ 1986 पासून मी तिथे ठेवी चालू केल्या होत्या, परंतु त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे आम्ही तिथे विश्वासाने पैसे ठेवले। पण त्याने जो 15 नंतर जो काय घोटाळा केला बरेच वर्ष, तो आम्हाला नंतर समजला होता। तरीसुद्धा आता रिझर्व्ह बँकेने ऑडिट केले, सहकार खात्याने तिकडे लक्ष दिलेलं, तरीसुद्धा यांचे घोटाळे कसे झाले आम्हाला कळत नाहीत। यासाठी या सगळ्या एजन्सी जबाबदार आहेत आणि विशेष करून केंद्र सरकारने आता 5 लाख जे दिलेले आहेत ते त्यांनी कमीत कमी 15 लाख तरी करावे, तर ते काही लोकांचे तेवढे पैसे तरी परत मिळतील। किंवा आता जे जमा झालेले आहेत, रिकव्हरी झालेले आहेत, ते पैसे BICला न देता आम्हा लोकांना दिले पाहिजेत प्रथमतः, आणि डिपॉझिटरचं संरक्षण केलं पाहिजे असा कायदा आहे बँकिंगचा। तर त्यामुळे लोकांचे हाल झालेले आहेत, बरेचसे लोक स्वर्गवासी झालेले आहेत आणि आता सुद्धा लोक असे वॉचमॅनच्या ड्युट्या करतात। आम्ही सुद्धा असे
हे तर आमच्याकडे स्वतः काही पैसे नाही आणि बिनव्याजी आता पैसे संपूर्ण आमचे अडकलेले आहेत. तर लवकरात लवकर सरकारने किंवा रिझर्व्ह बँकेने लक्ष घालून ही बँक अवसानातून बाहेर काढून लोकांचे डिपॉझिटचे पैसे लवकरात लवकर द्यावे ही विनंती. आपण बघतो तुम्ही सांगितलं की फडणवीसांकडे सुद्धा पत्र लिहिलंय, हो. मुरलीधर मोहोळांना सुद्धा 4 वेळा भेटलात, हो. त्यांच्याकडून काय सांगण्यात आले का? त्यांच्याकडून एवढं झालं की आम्ही बघतो, आम्ही त्यांनी आश्वासनं दिली, आम्ही चौकशी करतो, पण ती काही पूर्ण झालेली नाहीत. आम्ही त्याच्या अगोदरच आम्ही रिझर्व्ह बँक गव्हर्नरला ईमेल केले होते, सेंट्रल फायनान्स मिनिस्ट्रीला ईमेल केले, मोदी साहेबांना ईमेल केले होते, मुख्यमंत्र्यांना ईमेल केले होते, पत्रव्यवहार केला होता, त्याचा सुद्धा त्यांनी कोणी दखल घेतलेली नाही. त्यामुळे असं वाटतंय की आता याच्या पुढे ही बँक किंवा हे पैसे मिळतील की नाही अशी शंका वाटते. तर जेणेकरून सरकारने लवकरात लवकर त्याचं लक्ष घालून हे पैसे आमचे डिपॉझिट द्यावे आणि ज्या मॅडम जे आता उभ्या राहिलेले आहेत त्यांना सुद्धा त्यांनी हे करून त्यांच्या मिस्टरांना बाहेर काढलेलं आहे, तर त्यांनी त्यांची जी काय हे असेल प्रॉपर्टी ती हे करून ॲडजस्ट करून आम्हाला लवकरात लवकर मोकळं करावं. भाजपच्या वरिष्ठांना भेटले, फडणवीसांना पत्र लिहिले, मुरलीधर मोहोळांना भेटले, तरी सुद्धा रेश्मा भोसलेंना उमेदवारी दिली आहे. मग त्या संदर्भात बोलले नाहीत का? आणि असं वाटतंय का खरं तर 2 दिवसांवर निवडणुका आल्यात, उशीर केला तुम्ही या सगळ्या गोष्टी बोलण्याला? नाही, आमचे प्रयत्न चालूच आहे. 2019 पासून आमचे प्रयत्न चालू आहे, पण आम्हाला दाद कुणीच दिलेली नाही. आम्ही सगळीकडे पत्रव्यवहार केलेला आहे, पण सगळीकडे नुसती आश्वासन आहेत. आता ह्या निवडणुकी म्हणजे मतदान करायलाही जायची इच्छा राहिली नाही. सगळं भ्रष्टाचार आहे सगळीकडं, त्याच्यामुळे आमची तर इच्छाच नाहीये मतदान करायचे. आता ह्याच्यातले बरेच ज्येष्ठ नागरिक गेले म्हणजे किती दिवस सहन करायचं. आणि रेश्मा भोसलेला तिकीट दिले, तिचे मिस्टर भ्रष्टाचारी आहेत आणि आम्हाला तिने रोडला आणून ठेवले ना अनिल भोसलेने. आज आम्ही रोडवरती आंदोलन पण केलेले आहेत, पण त्याचा काही उपयोग झालेला नाहीये. कोणत्या भागातून तुम्ही आल्यात? आणि मी औंध मधून आलेत आणि माझे 16 लाख आहेत. हो. मात्र आता तुम्ही म्हणताय मतदान सुद्धा करण्याची इच्छा नाहीये, रेश्मा भोसलेंना तिकीट दिले, मग मतदानावर काही बहिष्कार वगैरे टाकणार आहात? हो, मला तर इच्छाच नाहीये. माझा पर्सनली तर आहे की मला इच्छा नाहीये जायची आता. तुमची किती ठेव आहे? आणि खरं तर आपण बघतोय की रेश्मा भोसलेंना सुद्धा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. आता तुमची सगळ्यांची पुढची भूमिका काय असणार आहे? 2 गोष्टी आहेत. माझे जवळपास 8.5-9 लाख रुपये आत्ता अडकलेले आहेत. अगदी 25-30 वर्षापासून खातं आहे तिथं. पंजाब नॅशनल बँक अडचणीत आली आणि मिसेसचे रिटायरमेंटचे पैसे मी त्या बँकेतून उचलले, ही आमची बँक म्हणून इथं आणून टाकले. 6 महिन्यात बँकेचं हे झालं. ज्या गोष्टी उघड आहेत, राजकीय वरदहस्त असल्यामुळं अनिल भोसले माझे आमदार होते. कोणत्या पक्षाचे काय हा विषय नाही, अनिल भोसले माझे आमदार असल्यामुळं बँकेचा गैरव्यवहार एक तर झाकला गेला सुरुवातीच्या काळात सगळ्यात, सहकार खात्याकडून, RBIचे कुणी डायरेक्टर असतील आमके असेल त्यांच्याकडून. आणि ज्यावेळेस बँक पूर्णपणे बुडाल्यानंतर MPIDची कलम लागली. MPIDची कलम लागल्यानंतर नियमाप्रमाणे स्पेशल PP नेमायला पाहिजे होता, तर स्पेशल PP आजपर्यंत नेमला गेलेला नाही. पोलीस आयुक्तांनी समक्ष स्वतः मंत्रालयात म्हणजे काहीतरी पोल 13-14 जो असतो गृह विभागाचा, तिथं पत्र दिलंय. मी त्या पत्राचा नंबर घेऊन गेलो, व असं पत्र आलेलं आहे. कॉम्प्युटर ओपन केला दिसते शिवाजीराव भोसले सहकारी बँक स्पेशल PP नेमण्याबद्दल. समोरचा माणूस त्यालाही दिसते कॉम्प्युटरला, मलाही दिसतं. मला म्हणतो ई ऑफिस नंबर आल्याशिवाय ते ओपन नाही होत. म्हटलं जे पत्र डायरेक्ट ब्रँचला दिलंय त्याचा ई ऑफिस नंबर नसतो. वर्षानुवर्ष मुरलीधर मोहोळ साहेबांना भेटलो, सगळी लोक आपापल्या पद्धतीने प्रत्येकाला भेटतात. याच्यात त्यांचा पक्ष आमचा पक्ष असा विषय नाही. आमची एकच विनंती आहे, सगळेचे सगळे जे आहेत हे ज्येष्ठ नागरिक आहेत अडकले. 12-15 जण मेले. अनेकांची अवस्था अशी झाली की त्यांना मुलांनी घराबाहेर काढलं. की तुला पैसे ठेवताना कोण दिसला होता? आम्ही नाही दिसलो. अनिल भोसले दिसला होता ना. आता अडचणीत आलाय, जा त्याच्या घरी राहायला. एवढी वाईट अवस्था झाली, अनेक जण मेले. आज DICGC मार्फत 5 लाखापर्यंतच्या ठेवी लोकांना परत मिळाल्या. पण मोठ्या ठेवी ज्या आहेत, जवळपास 1700 ते 2000 लोकांच्या 250 कोटीच्या ठेवी अजूनही अडकलेल्या आहेत. DICGC जी आहे ही RBIची उपकंपनी आहे, ती नफ्यात आहे. पण दरवर्षी विम्याचा हप्ता गोळा करते, कधीतरी बँक बुडते. तर
नियमाप्रमाणे, आजच्या प्रचलित नियमाप्रमाणे काय होतं की एकदा 5 लाखापर्यंतच्या ठेवी दिल्या की DICGCची ती दिलेली रक्कम वसूल केल्यानंतर मग उरलेल्या रकमेतून ठेवीदारांना द्यायचं. आज आमच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक ठेवीदार असल्यामुळे आमचे आयुष्य आता इतके राहिलेले नाही की ही सगळी प्रॉपर्टी विकली जाईल, DICGCचे पैसे दिले जातील आणि अजून काही त्याच्यातून उरतील आणि मग आम्हाला मिळतील, एवढी काही आमचे आयुष्य राहिलेले नाही. केंद्र सरकारने नियमाला अपवाद करावा, पाहिजे तर कायद्यात दुरुस्त करावी. पुण्याचेच माननीय मुरलीधरजी मोहोळ केंद्रात सहकार खात्याचे राज्यमंत्री आहे. दोन्हीकडे सत्ता, तिन्हीकडे सत्ता, म्हणजे डबल इंजिन ट्रिपल इंजिन पण सरकार आता त्यांचं आहे. रेश्मा भोसलेंना उमेदवारी दिली, मग असं वाटतंय का की या भोसले कुटुंबाची मुरलीधर मोहोळ असतील, फडणवीस असतील, पाठराखण करतायत? तो आरोप ठरेल जे सगळ्यांना दिसत असतं. आता सहकार कायद्याप्रमाणे सहकार विभागाच्या एखाद्या आस्थापनेत जर भ्रष्टाचार झाला, गैरव्यवहार झाला तर संयुक्त जबाबदारी असते. मग रेश्मा भोसले जर संचालक होते आजपर्यंत त्यांना अटक का नाही केली? MPIDची कलमं लागतात, आरोपीच्या यादीत त्यांचं नावच येत नाही. ह्या सगळ्या याच्यातून आम्ही जमेल तेवढा पाठपुरावा करतो, कारण आमच्याजवळ कुठलंही राजकीय बळ नाही, काही नाही. हात जोडण्या पलीकडे आम्ही काय करू शकतो? फार फार तर आम्ही काय म्हणू, चला उद्या आम्ही तुमच्या निवडणुकीवर बहिष्कार घालतो, ते घाला ना, काय बिघडलं? पण आता अंतिम मागणी काय तुमची? कारण याला एवढ्या वर्षांपासून तुम्ही जे लढा देताय, हे मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अंतिम मागणी काय आहे आणि असं वाटतंय का की ती मागणी पूर्ण होईल? DIC पूर्ण करायची ठरली तर फार तर 1 आठवड्याचा कालावधी लागेल. काय करायला लागेल सरकारला? एक परिपत्रक काढून DICGCच्या कायद्यात तात्पुरती दुरुस्ती करणे, की पहिले ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचे पैसे देऊन टाका आणि उरलेली मालमत्ता विकून, आज काहीतरी 163 कोटी रुपये सहकार विभागाकडे आहेत, नंतर आमचे पैसे दिल्यानंतर DICGCला पैसे द्या. ते तोट्यात नसल्यामुळं नफ्यात आहेत ते. हे आमचे शेअर आहेत. आयुष्यभर नोकरी करून मिळालेली अख्खी रक्कम 35 लाखाची त्यांनी त्या बँकेत ठेवली आणि टेल्को सारख्या कंपनीत, की जिथं कामगार भूमिका कधी काय, पण आता भूमिका काय घेणार आहात? आमचे पैसे मिळावे ही विनंती राहील. नाही, पण त्याच्यासाठी मग आता जर काही म्हणजे अजून काही भूमिका नाहीच भेटली तर पुढं काय करणार? जे जमेल त्या रस्त्याने प्रयत्न करत राहू, यापेक्षा काय करू शकतो? निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहात? 4-10 लोकांनी काय झोपडपट्टीत गट्टा मतदानाने मिळते काय ते जे आहे असतील आमच्या, आम्ही किती लोक असणार आहे मॅडम? असून किती लोक आहेत आपले आता? पण आता मला सांगा, आमचे एवढे पैसे अडकले, त्या शहाने 5,000 कोटी दिले, ते कंपनीचं मला नाव सांगता येत नाही, उपकंपनी आहेत, त्याला 5,000 कोटी त्याला मदत केली. मग आम्हाला बहिष्कार टाकणार आहात का? मग आता रेश्मा भोसले नसतं भाजपने आता रेश्मा भोसलेच्या जेव्हा बहिष्कार टाकायला सगळे कुठल्या मतदारसंघात आहेत मॅडम? जेव्हा तिथं असतो आम्ही, तिच्याजवळ त्या एरियातनं जिथनं उभी राहिली तिनं, तिथं असतो तर टाकला असता बहिष्कार. काय एकंदरीतच आपण जर पाहिलं तर खरं तर सगळे वयोवृद्ध आहेत, अनेक वयोवृद्ध ज्यांचे या खाते ठेवीदार जे आहेत, अनेक गेले सुद्धा आहेत, निधन सुद्धा पावलेले आहेत आणि काही जण जे आहेत त्यांना दुरावस्था त्यांच्याकडून म्हणजे कुटुंबाकडून झालेली. आपल्याला त्यांची जी बिकट अवस्था त्यांनी मांडलेली आहे प्रतिक्रिया. मात्र आता भाजपकडून प्रभाग क्रमांक 7 मधून ज्या रेश्मा भोसले आहेत, ज्यांच्या पती अनिल भोसले यांची ही बँक आहे, त्यांच्यावर कारवाई सुद्धा आहे, अनेक गुन्हे दाखल सुद्धा आहेत, तरी सुद्धा या ठिकाणी सगळा भ्रष्टाचार चालतो अशा प्रतिक्रिया ज्या आहेत या ठेवीदारांनी दिलेल्या आहेत. आणि या रेश्मा भोसले ना उमेदवारी दिल्यामुळे संतप्त देखील नागरिक हे ठेवीदार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांची अशी देखील मागणी की आमचे पैसे आम्हाला मिळावेत, नाही मिळाले तर आम्ही कोणत्या ना कोणत्या मार्गाने हे करू आणि हे पैसे काढून देण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करतोय, अशा प्रतिक्रिया ज्या आहेत या त्यांच्याकडून देण्यात आल्या. प्रियंका परदेशी, story.com पुणे.